आज आपण शिकणार आहोत काचरीची भाजी। आमच्या इथे भाभी राहती, त्यांच्याकडून ही रेसिपी आपण जाणून घेऊया। तुम्ही बघितलेच असन, काचरीला छान प्रकारे सोलून आणि इथे कट करून घेतले जात आहे। अशा प्रकारे आपल्याला काचरीला कट करून घ्यायचा आहे। ही आहे राजस्थानी रेसिपी। ही आपण भाभीकडून डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। हर एक घराची स्पेशल रेसिपी असते, ही रेसिपी त्यांची आहे, तर आपण बघूया। इथे ढोबळी मिरची अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे। तुम्ही बघितला असेल कितीला किती अंदाजा, तुमच्या टेस्टनुसार तुम्ही तिखट कमी करू शकता। इथे हिरवी मिरची कट झालेली आहे, तर आता आपण तीळ भाजून घेणार आहोत। छान प्रकारे आपल्याला तीळ भाजून घ्यायचं आहे। हर एक घरामध्ये बनवणारे स्वयंपाकाची टेस्ट वेगळी असते आणि वेगळी रेसिपी असते, युनिक असते। अशाच प्रकारे जर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर नक्की माझ्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि अजून मी भाभीकडून तुम्हाला वेगवेगळी रेसिपी जाणून घेण्यासाठी सांगेल। चला तर पुढे करूया रेसिपीची सुरुवात। कढईमध्ये आपण अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। तेलला छान प्रकारे गरम होऊन देणार आहोत। इथे तेल गरम झालेलं आहे, तर 1 चम्मच जिरा इथे ॲड करूया। जिरा आणि मोहरी 1 चम्मच आपल्याला ॲड करायचा आहे। छान प्रकारे आपल्याला जिरा आणि मोहरीला तडतडून द्यायचं आहे। 1 ते 2 लसूणची पाकळी छान कट करून आपल्याला ॲड करायचं आहे। त्याचबरोबर हिरव्या मिरच्या कट केलेल्या पण आपल्याला ॲड करायचं आहे। छान प्रकारे फ्राय होऊन देणार आहोत आपण 1 ते 2 मिनिटांसाठी। इथे हिरव्या मिरच्या फ्राय झालेल्या आहे। इथे काचरी ॲड करत आहात। छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि 2 चम्मच मीठ ॲड करूया आणि मिक्स करून घेऊया। काचरीला 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला फ्राय होऊन द्यायचं आहे। छान प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे काचरीला। त्याचबरोबर आपण थोडे मसाले ॲड करणार आहोत। इथे 1 चम्मच हळद घेतलेली आहे, मिक्स करून घेऊया। छान प्रकारे मिक्स झाल्यावर आणि हळद छान प्रकारे मिक्स होऊन फ्राय झाल्यानंतर इथे आपण हिरवी मिरची ॲड करूया 1 वाटी, म्हणजेच 3 चम्मच, छोटे 3 चम्मच मिरची ॲड करूया। इथे धनिया पावडर अर्धी वाटी ॲड करूया, मिक्स करून घेऊया छान। इथे लसूणला छान प्रकारे चॉप करून पाण्यामध्ये मिक्स करून थोडं ॲड करून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। 1 ते 2 मिनिटं फ्राय होऊन देऊया। जे ती आपण भाजून आणि वाटून घेतलेली आहे अबडधबड, त्यांना मिक्स करून घेऊया। छान मिक्स एकजीव करून घेऊया। इथे आपल्याला अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घेऊया। काचरीचा खट्टापण कमी करण्यासाठी आपण थोडं गूळ ॲड करूया, म्हणजे ती खट्टी मिठी भाजी तयार होईल आपली। चला मिक्स करून घेऊया। छान अशी काचरीची भाजी आता होत आलेली आहे। इथे थोडं पाणी कमी असं वाटले म्हणून थोडं पाणी ॲड केलेलं आहे। आता आपली काचरीची भाजी तयारच झालेली आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला काचरीच्या भाजीला उकळी येऊन द्यायची आहे आणि छान प्रकारे धनिया कट करून आपण ॲड केलेला आहे। आता खाण्यासाठी एकदम छान काचरीची भाजी रेडी झालेली आहे। त्याचबरोबर आपण पारंपरिक बाजरीची भाकर बनवूया हातावर, ते पण बघा अशा प्रकारे पारंपरिक जी हातावर बाजरीची भाकर बनवल्या जात होती ती आपण बघूया। बघा ते कसे बनवत आहेत। बघा किती छान प्रकारे हातावर ही भाकरी थापत आहेत। बघा या त्यांच्या हँड मूवमेंट बघा किती छान बाजरीची भाकर हातावरच थापत आहे। बघा बाजरीची भाकर होतच आलेली आहे, झालीच आहे समजा। छान प्रकारे आपल्याला भाजून द्यायची आहे बाजरीची भाकरला।
जुन्या काळात अशाच प्रकारे बाजरीची भाकर बनवली जात होती. बघा छान कशी बाजरीची भाकर भाजली जाते. बघा पिवळी जरद बाजरीची भाकर भाजली जात आहे. तर आज आपण राजस्थानी थाल बघितलेली आहे. बघा इथे आहे काचरीची भाजी आणि इथे दही आहे. इथे गवारीची शेंगा भाजलेली आहे आणि कैरीचं लोणचं आहे आणि बाजरीची भाकर.